आणि उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो। 135व्या जयंतीच्या निमित्ताने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होऊन रविवार दिनांक 19 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, इम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी सुपरमार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक पंचाच्या चावडीवर विसर्जित होईल अशा पद्धतीनं मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतलेला। सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणारे जवळजवळ शहरामध्ये 485 मंडळं आहेत आणि या मिरवणुकीमध्ये भाग घेणाऱ्या मंडळाची संख्या ही 210 आहे। आमच्या मध्यवर्तीकडे असलेल्या नोंदीनुसार 210 जयंती मंडळं मिरवणूक काढतात। मग ही मिरवणूक पूर्वी बैलगाडीमध्ये निघत होते, नंतर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कंटेनर, आता कंटेनरमध्ये ह्या मिरवणुकी सांगता समारंभ होतात। या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे प्रसंग घडलेले आहेत ते म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे सर्व देखावे त्याच्यामध्ये करण्याची भूमिका मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने या ठिकाणी घेतलेली आहेत। आणि या मिरवणुकीची परवानगीसाठी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली। या मिरवणुकीमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने सर्व मंडळाला विनंती केली की डीजेला बंदी आहे, डीजे आपण कोणत्याही मंडळाने लावू नये, एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे धोरण गेल्या 2 वर्षापासून आंबेडकर जयंतीमध्ये आपण अंगीकारलं आहे। तीच भूमिका याही 135व्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या भूमिकेला पोलीस खात्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे। मिरवणूक निघेल अशी 21 तारखेची घोषणा झाली। हे यामध्ये काय झालेलं आहे, बदल बदल किंवा असा निर्णय का घेतला होता? नाही हे काय झालेलं आहे की हे करण्यापाठीमागे आमचा उद्देश वेगळा होता। गेली 2-4 वर्षापासून जे छोटे छोटे मंडळ आहेत आमचे, त्यांना प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केलं जात होतं, त्यांच्या गाड्या पुढे येत नव्हत्या। त्यामुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मध्यवर्तीकडे तक्रार केली। ते म्हणाले की आमच्या गाड्या पुढे जात नाही, यासाठी तुम्ही ठोस असा निर्णय घ्या की जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल। काही मंडळं आमच्या अडवणूक करतात, म्हणून आम्ही यावेळेस त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतलेला होता। आणि याबद्दल पोलीस आयुक्तासोबत आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या। त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एकच मिरवणूक काढा। त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा विचाराधीन होतो, परंतु आमच्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्यामुळे आज आम्ही निर्णयाला या निर्णयापर्यंत पोहोचलो की एकाच दिवशी मिरवणूक व्हावी या दृष्टीनं आता आमचे प्रयत्न चालू आहेत। जुना एम्प्लॉयमेंट चौक आणि तो जो मार्ग आहे महापौर निवासकडे जाणार त्याचा खरंच वापर होणार का? हो खरंच होणार। डफरिंग चौकामध्ये बॅरिकेड लावले जाते, बंद राहणार। पोलीस प्रशासनाने मिरवणुकीच्या मार्गावरील अनधिकृत सर्व मार्ग बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता थोडक्यात सांगायचं म्हणजे लष्कर भागातून येणारे सर्व मंडळ आहेत तिरंगा भवन मार्गे होम मैदानावरून बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे येतील। मध्ये कुठलाही मंडळ शिरणार येणार नाही। बाई किती वेळ? 15 मिनिट फक्त। 15 मिनिट। कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे, कारण कोणाची अडवणूक होता कामा नये। नाही राजाभाऊ, असं आता पुन्हा होणार नाही ना? म्हणजे पोलिसांचा मिरवणुकीमध्ये अनावश्यक हस्तक्षेप झाला म्हणून पुन्हा वाद? नाही असं नाही। आता म्हणजे यावेळेस दिली आहे म्हणून म्हटलं नाही यावेळेस काय झालेलं आहे की महाराष्ट्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं होतं। आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारनं लक्ष न दिल्यामुळे तो गोंधळ निर्माण झाला होता आणि ते बदलण्यासाठी आम्हाला हा पैत्रा घेतला होता आणि त्या बदलण्यासाठी आम्ही प्रशासनावर दबाव आणला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। म्हणजे पोलिसांनी 15 मिनिटानंतर एखाद्या मंडळाला पुढं काढलं तर तुमचा विरोध नसणार? अजिबात नाही। आम्ही सांगितलंय
आमचीच भूमिका आहे सांगितलंय ते. की मध्यवर्तीची भूमिका ही कोणताही मंडळ 15 मिनिटाच्या वर आंबेडकर पुतळ्यानं सर्व चौकामध्ये 15 मिनिटं थांबतील. कुठेही कुठेही. 15 मिनिटापेक्षा 15 मिनिटापेक्षा जास्त जास्त नाही. थांबायचं नाही. आम्ही भूमिका त्या भूमिकेनं SP साहेब CP साहेबांनी आमची भूमिका स्वीकारली हा. आणि मिरवणूक कंटिन्यू मग करायला अशा निमित्तानं जर वाद निर्माण झाला पोलीस विरुद्ध काही मंडळ होणार नाही हा, ती नाही होणार जबाबदारी ते मध्यवर्ती जबाबदारी. काढायची. आम्ही असणार आहोत ना. मध्यवर्ती आणि हो पोलीस आम्ही दोघांनी असणारच घेतला. आहोत तिथे. आम्ही असणारच आहोत. इंग्रज साहेब मिरवणुकीचे 2 भाग पोलीस प्रशासनाने पाडले म्हणजे काय नाही नाही प्रेस नाही. प्रेसमध्ये आहे ते. मी एक सांगतो गेल्या 2 वर्षापासून जे पारंपरिक जो मार्ग होता आपला दक्षिण चौक ते वायर एम्प्लॉयमेंट चौक या मार्गामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी काय केलं की काही मंडळांनी काही पोलीस अधिकाऱ्याला प्रशासनाला हाताशी धरून हा मार्ग बदलून त्यांनी स्वतःच्या मंडळाला दुसरा मार्ग मागितला होता आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की बाकीच्या मंडळाची कोंडी व्हायला लागली. मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना पुढे ती मंडळ बंद झाल्यामुळं काही मंडळ चौकातच राहायला लागली आणि त्यामुळे ही पोलिसांनी केलेलं हे काम आहे आणि म्हणून आमचा आरोप त्यात कसा होता आणि त्या आरोपाबद्दल आम्ही त्या म्हणजे बोललो आम्ही CP ला त्यावर त्यांनी ती मार्ग काढलेला की एकच त्या ठिकाणी मार्ग राहील डफरीचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे डफरींकडून महापौर निवासकडे जायचा रस्ता बंद. रस्ता पूर्णतः टोटली बंद. पूर्ण मिरवणूक जाणार ती खाल्लं जुन्या मार्गाने पुन्हा मार्गाने पारंपरिक जाणार. मध्ये कुठे जिथं जिथं घुसण्याचा प्रयत्न होतो तिथं ते बंद. ते सगळं बंद हे सगळं सर्व बंद करून की आता आपण पांढरपूर चौकातनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं वरती येतो त्यावेळेला सगळी इथं मेकॅनिक चौक नाही त्याचं कसं झालं आजच्या निर्णयामध्ये CP साहेबांच्या की शिवाजी चौकाकडून येणाऱ्या गाड्या हा. नंबर 1, मरिया चौकातून येणाऱ्या गाड्या नंबर 2 आणि सिद्धेश्वर मंदिराकडून येणाऱ्या गाड्या नंबर 3 यामध्ये एक नंबर एक ह्या रोडची सोडायची, एक त्या रोडची सोडायची, एक त्या रोडची सोडायची. हे गेल्या 3 वर्षापासून चालू आहे प्रकार. तो कंटिन्यू ठेवला आम्ही. बाकीचे सगळे मार्ग मिरवणुकीचे मध्ये बंद केले. मधल्या मिरवणुकीमध्ये कुणालाही घुसता येणार नाही. आणि आता नवी पेठेतनं जी मंडळं येतात हा नवी पेठेतनं मेकॅनिक चौकातनं आणि त्याच वेळेला मला वाटतं छत्रपती भागवत टॉकीज कडनं येतील. मग इथं कसं करणार आपण? तीच मंडळाला पाठिंबा करणार रिकामा असेल ते. कसं आहे की बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जे येणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी एकाच त्या रूटने एम्प्लॉयमेंट चौक मार्गेच पाठवणार आम्ही. मध्ये म्हणजे पूर्वी काय व्हायचं डफरिंग चौकातून यायचे, एम्प्लॉयमेंट चौकातून यायचे किंवा सरस्वती चौकातून यायचे ते आम्ही बंद केलेलं आहे. एकच मार्ग असणार. काय झालं गेल्या वर्षी काय झालं की काही मंडळांनी बरोबर 11:30ला मिरवणूक सुरुवात होती ती केली नव्हती. ती काही मंत्री किंवा तिथे कोणी येणार होते महाभाग त्याच्यामुळे स्वतःच्या मंडळावरती थांबावं लागलं. त्यांनी तिथं थांबल्यामुळे बाकीच्या मंडळावर परिणाम झाला. खरी मिरवणुकी 11-11:30 सुरुवात झाली तर असा प्रश्न कधीच निर्माण होत नाही. मग ह्याच्यासाठी काय यासाठी आम्ही बोललोय CPला. CP साहेबांना सांगितलं स्पष्टपणे जर कोणाला मिरवणुकीमध्ये यायचं असेल तर त्यांनी गाडी बाहेर थांबवायच्या आणि चालत यायचं. चालेल ते त्यांनी मान्य केलं. मिरवणुकीत कॅनवा येऊ नाही, नाही. येऊ द्या, बंद केला. बंद करायला सांगितलं आणि त्याने मान्य केलं. मंत्री येईल, सभापती येईल, आमदार येईल, कोण येईल त्यांना गाड्या बाजूला ठेवायचा, पुतळ्याजवळ याचं चालत याचं चालतच मिरवणुकीमध्ये स्वतः सीपीना पण सांगा स्वतः त्याने मान्य केलं. त्याने स्वतः सुद्धा तसेच येतात ना. नाही यावेळेस CPनं हा निर्णय घेतला. शांतता कमिटीमध्ये ते जाहीर करतील सगळे. 8 तारखेच्या मीटिंगमध्ये ते जाहीर करतो म्हणजे सगळं. मंडळाची मिरवणुकी सुरुवात होणार किती वाजता आणि 11:30 वाजता. 11:30 वाजता होईल. थोडे मंडळ येतील ते आपले त्यामध्ये सहभागी जे होतील. येतील त्यांना पुढे पाठवण्याचं काम करायचं. म्हणजे तुम्ही पोलिसांच्या दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून 21चा निर्णय 19 केला. बरोबर. हो हो. समाजाला काय आव्हान करायचं? समाजाला आव्हान हे अशा पद्धतीचं आहे की हे या मिरवणुकीमध्ये सर्व समाजा म्हणजे जे 210 मंडळं मिरवणूक काढतात त्या मंडळाला आम्ही विनंती करेन की आपण वेळेवर मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन ही मिरवणूक शांततेनं जल्लोषाने पार पाडण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीला सहकार्य करा. 21चा निर्णय रद्द करून पुन्हा 19 तारखेला घेण्याचा निर्णय घेतलेला. करावं अशा सुद्धा सूचना आम्ही मंडळाला दिलेल्या आहेत. या मिरवणुकीमध्ये कोणाकडूनही कसलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा मंडळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीच्या म्हणजे जबाबदाऱ्या सुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत. ही मिरवणूक अतिशय शांतपणे होईल. या देशामध्ये सर्वात मोठी मिरवणूक आहे सोलापुरामध्ये राहते असते तोच इतिहास आहे तो कंटिन्यू राहावा यासाठी आमचे प्रयत्न होते आणि त्यामध्ये आज
झालेल्या या बैठकीमध्ये आम्ही यशस्वी झालो. आता 19 तारखेला होणाऱ्या मिरवणुकीमध्ये सर्व काही आमची जी जुने मध्यवर्ती आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे मिरवणूक निघेल. मग तुमची पोलीस आयुक्तांबरोबर किंवा पोलिसांबरोबर कधी बैठक झाली? आज आता आज झाली. अर्धा पाऊण तास आता झाली हो. ठीक, ओके.